ज्वारीच्या पिठाचं सूप. मी पण एक ऑनलाईनच बघितलं आहे, तर आज म्हटलं करून बघूया. मस्त पाऊस पडतो आहे गरम गरम. तर आता त्यासाठी त्यामध्ये घेणार आहे बारीक चिरून घेतलेलं गाजर आहे, त्यानंतर मिरची आहे, बारीक चिरून घेतलेलं सिमला मिरची, कोथिंबीर आहे, त्यानंतर कुकरमध्ये उकडून घेतलेलं कॉर्न आहे, आलं लसूण बारीक चिरून पण घेऊ शकता, पण मी किसून घेतलं आहे, आणि इथे फरसबी आहे, मीठ आहे, आणि हे 2 चमचे ज्वारीचं पीठ मी पाण्यात ढवळून घेतलेलं आहे. मिरपूड लागणार, थोडंसं तिखटसाठी मिरपूड आणि मिरची घ्यायची, आणि ह्यामध्ये तेल आहे. तर आधी काय करायचं, हे सगळं असं थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये सगळे घेतलेले जिन्नस थोडे थोडे भाजून घ्यायचे, आणि नंतर पाणी टाकायचं, त्यामध्ये मग हळद आणि मिरपूड आणि थोडंसं मीठ टाकून उकळून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण हे पाण्यामध्ये कालवून घेतलेलं पीठ टाकायचं. आता हे पाणी बऱ्यापैकी उकळत ठेवायचं, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मिरपूड टाकायची, आणि ते उकळतानाच हे जे आपण कालवून घेतलेलं पीठ आहे ते टाकायचं, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि चांगलं उकळून मध्यम करायचं, की जास्त पण दाट नाही झालं पाहिजे आणि पातळ पण नाही झालं पाहिजे. आता आपले गरमागरम सूप तयार आहे. खूप टेस्टी लागतं आहे, नक्की करून बघा.